तुझं मिंटूवर प्रेम आहे? हो. तुमचं लग्न होऊनही तुम्हाला ते मान्य नाही आणि अक्षयला मिंटूशी लग्न करायचंय. हो. मान्य आहे मला. डॅड खरंच? हो खरंच. मला मान्य आहे, मनापासून सांगतोय. तुझ्याशी लग्न करून ती सुखी होणार आहे हे कळलंय मला. अरे म्हणून मी निर्णय घेतलाय, तुमच्या दोघांचं प्रेम मी मान्य करतो. सर तुम्ही खरं बोलताय ना? म्हणजे तुम्हाला खरंच नक्की काही प्रॉब्लेम नाहीये? आता कोणाची शपथ घेऊन सांगू का, की हिच्या डोक्यावर हात ठेवून सांगू? पण अक्षय, फक्त 3 महिने. या 3 महिन्यात तू अमृताला डिवोर्स. मी तुझं आणि कियाराचं लग्न लावून देतो. अमृता, मान्य आहे ना बाळा तुला? हो. काय बाळा, तुझा संसार मोडावा असं नाही वाटत मला. कसाही असलो तरी एका मुलीचा बाप आहे मी. नाही अम्मा, माझा आणि अक्षयचा संसार खरा संसार नाहीच आहे. अक्षयचं कियारावरच प्रेम आहे. गुड, मग ठरलं. कसं आहे, माझ्या मिंटूच्या आयुष्याशी मी कुणालाही खेळू देणार नाही. येस. फक्त 3 महिने. 3 महिने तुमचा डिवोर्स. येस. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. डन. तीन महिने फक्त. या, थँक्यू. सांभाळून जा. डॅड, थँक्यू सो मच डॅड. वेडी ग बाय माझी वेडी. तुम्ही खरंच खूप स्वीट आहात. ही गुलाबी हवा वेड लावी जीवा. बघितलेत का कशा करकरीत गुलाबी गुलाबी नोट आहेत? हा, वेड लावलं की नाही त्यांनी जीवाला. मग तुला सोन्याचे हँडल लावणार मी. आले आपले दिवस आले. काय म्हणालीस? अच्छा, नाही बोलायचं. बारवाल्याचं असलं म्हणून काय झालं? पैसा तो पैसा, आणि नोटांना फक्त नोटांचाच वास येतो, बाकी कशाचा नाही. पण 5 लाखच दिले का त्या अडाणी श्रीमंतानी? अडाणी असला म्हणून काय झालं? पक्का कावेबाज आहे तो. पण माझ्या हुशारीला काही तोडत नाही ग परी, हो की नाही? मी चतुर यक्ष आणि तू माझी चतुर परी. उरलेले 5 लाख पण घेणार आहे मी त्याच्याकडनं, असं सोडणार नाही. आणि त्या 10 लाखांवरच माझे पंख थांबणार नाही.
मी त्याच्या भोवती भोवती फिरणार आणि तो माझ्या भोवती भोवती फिरणार. बरोबर अडकवलंय मी त्याला. हा. बघ, त्याचाच फोन आला. माझ्याशिवाय पान हलणार नाही त्याचं. बोला सर. माझं काम लक्षात आहे ना? MP. MP? MP म्हणजे मनोहर प्रभुणे. येस येस येस, छान नामकरण केलं माझं. थँक्यू. कसं आहे ना, पैसे दिले तेव्हा काम व्हायला पाहिजे. काय? अहो साहेब, काम तर होणारच. अहो मला ना माझ्यापेक्षा कामाची चिंता जास्त आहे. हो, कारण अहो साहेब, सगळ्यांचीच प्रतिष्ठा आणि प्रेम गुंतलंय ना याच्यात. आणि कसं आहे साहेब, तुमची इज्जत ती माझी इज्जत, नाही का? बर बर, कळलं. आता MP, जरा ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, जरा बाजूला ठेवा आणि माझा प्लान आणि तुम्ही करायचं काम हे मी पुन्हा एकदा स्पष्ट शब्दात सांगतो. ते नीट ऐका, नाहीतर मी विसरलो, माझ्या लक्षातच आलं नाही, मला काही कळलंच नाही, मला ऐकूच आलं नाही, ही अशी फालतू उत्तर आहेत ना, ती मला चालत नाही. कळलं? एकदा मी तुम्हाला माझा प्लान आणि तुम्ही करायचं काम सांगतो, त्याच्यानंतर तुम्ही ते रिपीट करायचं. कळलं का? ऐका. आता रिपीट करा बघू तुम्ही. अहो कियाराचे डॅडी, तुमच्यासारखा मूर्ख माणूस मी आयुष्यात बघितला नव्हता. आणि तुम्ही जसे बोलता तसे नाही, तुमच्याकडनं पैसे काढले मी. बरोबर ना? अगदी बरोबर. 100 पैकी 100 मार्क. काम नीट करा आणि ठेवा फोन. हो सर. मार्क 100% आणि पैसे 50%. ऐसा नहीं चलेगा कियारा के डॅड. खरा साहेब तर मीच आहे ग. यांना फक्त कामापुरतं म्हणायचं साहेब. ही गुलाबी हवा वेड लावी जीवा. घाबरू नकोस. काय ते नीट सांग मला. बाई, बाई, मला बाळ व्हावं म्हणून मी ही पूजा करते. बर, कुणी सांगितलं तुला हे करायला? अमृताच्या काकांनी. काकान? कळलं. बाई, तुम्हाला माहितीये ना, लग्नाला 3 वर्ष झाली तरी अजून आई मला सारख्या बोलत असतात त्यावर. त्यात अमृताची बातमी कळली त्यानंतर तर जास्तच बोलायला लागले. आता ती बातमी खरी नाहीये तरी मला टोचून टोचून बोलत असतात सारख्या. म्हणून तू हे सगळं करतेस? बर, आता मी काय सांगते ना ते नीट ऐक. अनंताच्या आणि तुझ्या सगळ्या तपासण्या झाल्या होत्या ना मागच्या वर्षी? हो, आणि आमच्या दोघांमध्येही काहीही दोष नाहीये. हो ना. मग प्रश्न काय येतो आता? योगायोगाचा. आणि तो योग परमेश्वराच्या मनात असतो ना तेव्हाच जुळून येतो. कुणाच्या आयुष्यात त्याचं फळ लवकर मिळतं, कुणाला उशिरा मिळतं, पण ते त्याच्या मनात यावं लागतं. अनंता कधी काही तुला बोललाय का? घरातलं दुसरं कोणी काही बोललंय का तुला? नाही ना. वसुधाच बोलते ना तुला. अगं, वसुधा सगळ्यांनाच तोडून बोलते. आणि तुझ्या सासूच्या बोलण्याकडे किती लक्ष द्यायचं हे तुझं तू ठरवायचेस बाळा.
अगं बाळ होणारच आहे तुम्हाला, काय पण त्यासाठी मन आनंदी असायला हवं ना. पटतंय ना? चला, थालीपीठ कशी करायची ते शिकायचंय ना. हो हा चल. नाही, तुमच्याशी बोलून खरंच खूप छान वाटलं. तुम्ही खरंच किती चांगले आहात. पण मग बाकीचे सगळेजण तुम्हाला उगाच घाबरतात. हो ना, नशीब तुला तरी पटलं. बरं, आता हे सगळं आवरून ठेव आणि ये खाली. थालीपीठ कशी करतेस ते आज बघूया, काय? अशीच हसत राहा, बघ कशी छान दिसतेस. ये लवकर. हं? काय मस्त वाटतंय अक्षय. मला पण थँक्यू. कडे जाताना असं वाटलं नव्हतं ना. अरे डायरेक्ट सोल्युशन मिळालं आपल्याला आणि दॅट टू विदाउट एनी टेन्शन. राक्षसाचा देव झाला रे. प्लीज, माझ्या केवचे डॅड आहेत ते. ओ माय गॉड, एकदम प्रेम होतो चाललंय रे तुझं. येस, आय लव्ह यू डॅडी. एकदम फ्लाइंग किस वाला लव्ह यू. अरे ओ, पण जास्त हवेत नका उडू. 3 महिन्यांची डेडलाईन आहे आपल्याला. बोलली अमृता प्रभूने. अरे इतक्या टेन्शन नंतर असा रिलॅक्स क्षण आला होता यार. बोलली पण 3 महिन्यांचे टेन्शन आहे. अरे खरंच यार अक्षय, 3 महिन्यांनी नो साडी, नो दागिने, नो पहाटे उठणे, नो राग राग. हवं तेव्हा उठा, हवं तेव्हा खा, वाचा, नाचा, जेमोलॉजी. यार मज्जा ना लाईफ. आणि 3 महिन्यांनी मी आणि केव जाणार ऑस्ट्रेलियाला. अर्जुन कडे. ये हनीमूनला. तर यस. आ जाओ, बैठ जा. पण अक्षय, सिरियसली 3 महिन्यात डिवोर्स होईल ना आपला? नाही म्हणजे आपल्या घरचे खूप डेंजरस आहेत. वाटतं तितकं सोपं नाहीये हे. अरे तुला तुला काय वाटलं? माझ्याकडे प्लॅन रेडी आहे. डोकं तुझंच चालत नाही फक्त. हा, मी पण स्मार्ट आहे. माई, खूप प्रयत्न केला हो मी हे नातं जपण्याचा, पण नाही होत आहे माझ्याकडून. माई, मी आणि अक्षय नाही राहू शकत एकमेकांबरोबर. माई ऐकताय ना? बोलते मी. Come on, come on. हसायचं नाही. हे बघ आपल्याला हेच हसणं कंट्रोल करायचंय. त्यांना असं वाटलं नाही पाहिजे आपण जर हसतो तर त्यांना काही. ओके, कूल. हे बघ अमृता, हे बघ त्यांना कळेल की आपण एकमेकांसोबत हॅपी आहोत. सो आपण हॅपी नाही आहोत. नाही, तुझा आणि माझा हॅपीनेसशी दूर दूर पर्यंत संबंध नाही. तर त्यांना हेच वाटलं पाहिजे की आपण एकमेकांच्या बरोबर मनाविरुद्ध लग्न करून बर्बाद झालोय. आपण काय करू माहिती का? त्यांना आपल्या ना खोट्या खोट्या मित्रांच्या स्टोरीज ऐकू की त्यांनी मनाविरुद्ध लग्न केलं आणि त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं, असं त्यांना आपण ऐकूया. बर्बाद जरा जास्तच होत नाहीये का अक्षय? कारण आपण आतापर्यंत हे दाखवत आलो आहोत ना की आपल्यामध्ये सगळं छान आहे, सगळं व्यवस्थित चालू आहे.
मग ओके ना यार. मग आपण काय करू माहिती का, आपण हे दाखवू की आपण एकमेकांच्या बरोबर हॅपी आहोत असं आपण आजपर्यंत दाखवत होतो त्यांच्या भीतीने, पण ऍक्च्युली आपण आहोत बरबाद. सुचलंय. वा वा वा. सो आपण बरबाद आहोत. हा? बरबादचं फिलिंग. बरबाद दाखव. बरबाद. कोण हसतंय? सॉरी तू चूक नाही. ऍक्च्युली चूक माझी आहे, कारण ना तू अजिबात बरबाद वाटत नाहीयेस. इथे आल्यापासून तू आवाज झालीस, म्हणजे 1-2 किलोने वाढलीस. सॉरी. ओके आता सिरियस हो हा, अक्षय. ओके. हा रिहर्सल स्टार्ट. नाही रिहर्सल वगैरे आता नको. कारण मी माईंना सांगून आले की मी फ्रेश होऊन येते आणि त्याला सुद्धा अर्धा तास झालेला आहे. नको मी जाते. अगं आत्ता सुरुवात करूया ना. जाऊच नकोस वेळेवर, चिडू दे तिला. कुठे तू खरी सून आहे आणि असे भांडायचंच आहे ना आपल्याला. खरी सून आपल्यासाठी मी नाही, त्यांच्यासाठी मी खरी सूनच आहे, म्हणून मी जाणार. आणि बाय द वे, या केस मध्ये तर मी जाणारच, कारण मी जर नाही गेले तर शिव्या कुणाला पडणार आहेत? मला. कारण मी एकटी बोलणी आता यापुढे नाही खाणार. हा प्लॅन आपण दोघांनी केला ना, त्यामुळे शिव्या सुद्धा आपण दोघे खाणार. मी जाणार. मी पण तो ना. माई वसुधाचा काही फोन आला होता का? हो आला होता, म्हणजे दिनकरचा आला होता. आता बरी आहे त्यांची तब्येत. वसुधा तिकडेच हॉस्पिटलमध्येच बसले हो त्यांच्या जवळ. बरं झालं ना भाऊजी आणि वसुधा लवकर गेले म्हणून. मामांची खूप लाडकी हो वसुधा. हो म्हणूनच सांगितलं तिला, उगीच घाई करून येऊ नको, 2-3 दिवस राहा तिकडे. बरं तुझी झाली का गवार मोडून? हो तो शर्मिष्ठा, आज शर्मिष्ठा करणार आहे ना भाजी? चल ग. नाही काय मी नाही आज. मी नाही काय? स्वयंपाकघरात तुमचे मूड बीड काही चालणार नाहीत हा मला. आणि नात आहेस म्हणून सूट तर अजिबात मिळणार नाही. नाचुनांना बोलते ना मी. आणि उद्या लग्न करून सासरी जाशील तर सासरचे हसतील आम्हाला, म्हणतील घाडग्यांच्या मुलीला काहीच येत नाही म्हणून. अगं सगळं आलं पाहिजे आपल्याला. आपलं नाणं खणखणीत हवं. काय मृदुला? नाही पण स्वयंपाक येणं म्हणजे नाणं खणखणीत का? नाही म्हणजे दुसऱ्या पण गोष्टी असतात ना. आणि आता खरंच पूर्वीसारखं राहिलेलं नाहीये. शर्मिष्ठा, काकू आता तूच सांग ना, आपण मुलांकडून ठेवतो का ह्या सगळ्या अपेक्षा? नाही म्हणजे त्यांना स्वयंपाक यायला हवा, घरातली सगळी कामं यायला हवी. मग मुलीच का? नाही मुली शिकलेल्या असतात ना, त्या नोकरी करतात प्लस घरातली सगळी कामं करतात. मग असं का? आणि काकू तुला ती माझी मैत्रीण माहितीये का प्रिया? अगं किती हुशार आहे ती. CA झालीये ती. स्वतःची प्रॅक्टिस करते, कामात बिझी असते, पैसेही कमवते आणि घरी येऊन सगळी कामही करते. धुणी भांडी करते, स्वयंपाक करते. पण हे सगळं करत असताना तिला तिच्या नवऱ्याला वेळ देता येत नव्हता. शेवटी तिच्या पदरात काय पडलं? घटस्फोट. अगं झालं. तुम्हा आजकालच्या पिढीचं ना हे खूप सोपं झालंय. घटस्फोट घेतला की झालं. एवढ्या तेवढ्या कारणावरनं घटस्फोट घ्यायचा. नातं टिकवायचं असतं ह्याची जाणीवच नाही तुम्हाला. घटस्फोट ह्या एका शब्दानं काय काय विस्कटतं त्याची कल्पना तरी आहे का ग तुम्हाला? 2 माणसं एकमेकांना कधीच पूरक नसतात. ती 2 माणसं लग्नामुळे एकत्र येतात आणि मग त्यांनी कुटुंबातल्या रूढी, परंपरा, बंध हे एकत्र आणून एक सुखी कुटुंब तयार करायचं असतं, भक्कम करायचं असतं. आणि त्यासाठी प्रत्येकाला थोडीफार तडजोडी करावीच लागते. अगं तेव्हा कुठे आपल्यासारखं घाडग्यांसारखं 3 पिढ्या एकत्र नांदणारं गोकुळ तयार होतं. आधीच तुम्हाला सगळ्यांना सांगून ठेवत्या, घटस्फोट हा शब्द सुद्धा घाडग्यांच्या घरात उच्चारता कामा नये.
समजलं ना?